महत्त्वाची बातमी थंडी संदर्भात आहे। राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढतोय। अनेक ठिकाणी पारा 10 अंशांच्या खाली आलाय। वाढत्या थंडीमुळे शाळांच्या वेळेत बदल करण्यात आलाय। शाळा नियोजन वेळेपासून 20 ते 40 मिनिटे उशिराने भरते। विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने वेळेतील बदल करण्यात आले। पालकांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान हवामान विभागाने पुढील काही दिवस सकाळच्या वेळेत थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे। त्यामुळे परिस्थिती आणखी बदलल्यास शाळांच्या वेळेत पुन्हा बदल करण्यात येणार आहे। पुण्यात गेले काही दिवसापासून थंडीचा कडाका वाढला आहे आणि त्यामुळे खरं तर पुण्यातील मध्य भागात आणि पुणे शहरातील काही शाळांनी शाळेच्या वेळामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे। माझ्यासोबत न्यू इंग्लिश स्कूल मिडल स्कूलचे मुख्याध्यापक प्रीतम जोशी सर आहेत। येणारा डिसेंबर महिना हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा असतो, क्रीडा दिनाचा असतो आणि त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये, ते अतिशय आनंदाने शाळेत यावेत आणि त्यांची झोप पण पूर्ण व्हावी यासाठी आपण हा निर्णय घेतो आणि आत्ता तो शाळेने निर्णय घेतलेला आहे। यावर्षी खूपच जास्त थंडी आहे आणि शाळेने जो निर्णय घेतलाय त्याने अंथरुणात पडायला जास्त वेळ मिळतोय आणि आवरायला वेळही मिळतोय, ज्याने ऊब येते आणि व्यायाम करायला मिळतोय सकाळी आणि व्यायाम केल्याने थंडी दूर पळून जाते। तर हा असा चांगला निर्णय आहे। ॲक्च्युली शाळेत येणं पण जास्त इम्पॉर्टंट आहे आणि पण उठवत पण नाही, त्यामुळे शाळेने जो निर्णय घेतलाय तो एकदम बरोबर आहे। मला खूप बरं वाटते, कारण की मग सकाळी उठून अभ्यासाला वेळ होते, व्यायामाला वेळ होते आणि शाळेने जो निर्णय घेतला आहे शाळा पावणे 8ला सुरू करायची तो मला योग्य वाटते। कॅमेरामन सुमित भोसलेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे।